आता एक PR ॲक्टिव्हिटी झाली, त्यामध्ये मला हे छान छान प्रोडक्ट्स मिळालेत. आता जाऊया टुवर्ड्स द नॉमिनेशन सेरेमनी. हो, आणि आता शूट करणं अलाउड नाही आहे, सो बाय बाय, भेटते नंतर. सी यू. काय झालं सांगतो. प्रयत्न जोरदार. मिनिटाचा ब्रेक झालाय आणि मला हे जे लिपस्टिक्स मिळालेत हे मी आता ट्राय करून बघणार आहे. त्यामध्ये एक रेड कलर आहे, तर तो रेड कलर काय असं मी लावणार नाहीये, पण तो ट्राय करून बघू शकतो. रेड कलरची लिपस्टिक, ह्यात एक रेड कलरची लिपस्टिक आहे. मी सगळं ट्राय करते आणि तुम्हाला आत्ताच दाखवून टाकते. आता जरा मी व्हॅनिटी झाले, एक थोडंसं टचअप करून घेते आणि भेटते पुन्हा थोड्या वेळाने. आणि आता मला एक व्यवस्थित लाईट पण मिळतोस, माझं एक ब्लॉग खूप छान होईल. मग अशी मी तिकडे बसलेले, तिकडे असा काही खास लाईट नव्हता आणि मागून येत होता, त्यामुळे मी पूर्ण अशी ब्लॅक दिसत होते. पण आता झाला आहे चहा ब्रेक. मी चहा घेतला आहे आणि फ्रॅक्चर बिस्किट. दुपारी मी एक चिकन लॉलीपॉप खाल्लेला आणि त्यानंतर काही खाल्लं नव्हतं. घरून पण मम्मीने मला पोहे करून दिले, पण काय माहिती मला अशी खूप एन्झायटी होत होती म्हणून मी पोहेही खाल्ले नाही. आणि पण आता मी चहा आणि बिस्किट असं व्यवस्थित खाणार आहे, कारण पुढे अजून खूप वेळ बसायचं आहे. आता वाजलेत 5:45, रात्री 10पर्यंत बसायचं आहे. त्यामुळे खाऊन घ्यायला पाहिजे आणि थोडंसं हेल्दी राहायला पाहिजे. आपण ऑफकोर्स बिस्किट काय हेल्दी नाही आहे, पण एक पोट भरलेलं राहायला पाहिजे, कारण तिकडे मध्येच भूक लागली तर उठता येत नाही. आणि आता खाऊन घेते आणि ह्या लिपस्टिक शेड्स तुम्हाला दाखवते. तसे मी 1-2 ओपन केले, कारण गर्ल्स बिंग गर्ल्स त्यांना ते राहत नाही. सो हे बघा, हा एक काहीतरी स्पार्कलिंग ग्लॉस आहे ब्राऊन कलरचा आणि ही एक ब्राऊन लिपस्टिक आहे. मी ही ट्राय करणार आहे, मला ही खूप आवडली आणि ती जाईल पण बहुतेक आता माझ्या आउटफिटला. सो हे सगळं ट्राय करते, तुम्हाला पण दाखवते. आधी चहा पिऊन घेते. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, हा व्लॉग तुम्हाला तेव्हाच बघायला मिळेल जेव्हा नॉमिनेशन सेरेमनी TV वर दाखवली जाईल. आता मी सगळं शूट करून ठेवणार आहे, एडिट करून ठेवणार आहे, पण हा ब्लॉग तुम्हाला एपिसोड झाल्यावरच बघायला मिळणार. थँक्यू सो मच. हात नको वर घेऊ. व्हेरी नाईस. तुला किती कॅटेगरी? 3-4. तुझे नॉमिनेशन आता 3-4 हुआ ना? हाँ.
फक्त विनोदी व्यक्तिरेखा पुरुष नामांकने बबलू. जाओ जाओ. आणि मला फॉर द फर्स्ट टाइम एव्हर एक नॉमिनेशन मिळालंय. ते आहे सर्वोत्कृष्ट खलनायिका. थँक्यू. आमच्या शो सावळ्याची जणू सावलीला एवढे नॉमिनेशन आहेत. मला ना एक छोटी गोष्ट शेअर करायची. कोकणातल्या छोट्याशा गावात नाही मी, तेव्हा केबल असणं प्रेस्टिज समजलं जायचं. त्यांच्याकडे केबल आहे, मग त्यांच्याकडे अल्फा, म्हणजे त्याच्यानंतर मग झी आहे. म्हणजे झी असणं म्हणजे स्टेटस होतं. तर जसा तिकडे झी यायला वेळ लागला तसा 2010 पासून मी मालिका करते, पण मला एक नॉमिनेशन तेव्हा झी मराठीने कुणालाच नाराज केलं नाही गावात मनोरंजन करून, तसं मलाही त्यांनी नाराज केलं. मालिका केल्यानंतर मला माझं पहिलं नॉमिनेशन मला पण बोलायचंय. मला पण जसं ही म्हणाली ये मानसी आहे, जसं ही म्हणाली की 2010 ना मी ऑलमोस्ट 2016 पासून 9 वर्ष आता नाही इतकं काम केलं, पण हे माझं फर्स्ट नॉमिनेशन एव्हर आहे. नॉमिनेशन कलर तिकडे अवॉर्ड नव्हते. एक रियालिटी शो झाल्यानंतर तिकडे अवॉर्ड लॉन्च झाले, पण मला कधीच नॉमिनेशन नव्हतं. दिस इज सो नाईस. हे स्टेटस आहे की जिथे माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, सह्याद्री लागायचं, ते जेव्हा झी आल्यावर जो आनंद झाला होता लोकांना, अल्फा आल्यावर, झी आल्यावर, तोच आनंद आज मला झाला. येस. आणि आता अवॉर्ड मिळू दे किंवा मिळू दे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आणि नॉमिनेशन ह्यांना मिळालंय, पण ते असं मला तर असं वाटतं की पर्सनल, इट इज पर्सनल. खूप छान वाटतंय. मानसीताई कुठे आहे? तिकडे गेली. कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही हे दाखवत होतो की आपल्या शोला एवढे मिळाले नॉमिनेशन. हा इधर भी आहे माल. आणि हिचा रोबोटिक डान्स अमेझिंग होता. बाबा कसं वाटतंय? येस येस. आणि आपल्याला म्हणजे असं प्राऊड मोमेंट आहे. या बट ठीक आहे ना, आले नहीं आले, लेकिन वो उस नॉमिनेशन कैटेगरी में आना ही इट्स अ बिग डील. सो
ते पण येणार. सगळेच मेहनत करतात त्यामुळे येस nominate होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट. एक्झॅक्टली. अल्टिमेटली कोणाला तरी एकाला मिळणार अवॉर्ड. येस. या सगळ्यांनी वर्षभर प्रचंड मेहनत केली. येस येस येस. हो 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 हो. मेहनतीचं चीज झालेलं आहे. येस. लुकिंग फॉरवर्ड टू द अवॉर्ड्स. अँड या मुली बघा किती सुंदर दिसतायत. आणि बाबा यू लुकिंग व्हेरी क्यूट है ना मानसी. आपण सकाळीच बोललो बाबा इज लुकिंग व्हेरी क्यूट. आता पडतोय आम्ही जरा बाहेर. सगळी जी माणसं आहेत खलनायक. आणि बबलूचं कुठे आहे? मेडल कुठे आहे तुझं? तुला काय मिळालंय? सर्वोत्कृष्ट विनोदी. आणि ह्याला भावंड आणि आमच्या बाबांना सासरे आणि हे कुटुंब प्रमुख. आणि मला खलनायिका. मागे PR ऍक्टिव्हिटी सुरू आहे. आमच्या देवाला मिळालंय सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा. बघू नॉमिनेशन. सर्वोत्कृष्ट वडील. इतकं अप्रतिम ते करतात. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बेसिकली झी मराठीवरची माझी 5वी सिरियल आहे. पण कसं व्हायचं दर वेळेला काय व्हायचं की संभाजीच्या वेळेला महाराजांची सिरियल म्हणून नॉमिनेशन मिळायचं. मग हे फर्स्ट आहे. ओय शपथ. 3 सिरियल केले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगला रोल. पण नॉमिनेशन सिरियल संपायची आणि मग अवॉर्ड यायचे. पहिल्यांदा मिळालेला. कॉंग्रॅट्स. मला पुरस्कार मिळाल्यासारखंच फिलिंग. सेम. आणि हे तुम्ही बघू शकता फर्स्ट नॉमिनेशन ऑफ माय लाईफ. आय एम व्हेरी 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 हॅपी. मी सांगूच शकत नाही. मला हे ऑलमोस्ट अवॉर्ड मिळाल्यासारखंच आहे. आणि सारिका ताई मी 1 मिनिटात असं नको करू. आडवाच घे. आडवाच घे. तर आत्ता जस्ट मी तुम्हाला म्हटलं की हे माझं फर्स्ट एव्हर नॉमिनेशन आहे. सारिका ताईसोबत मी फर्स्ट शो राधामध्ये मी न्यू होते आणि हे सगळे मोठे मोठे सिनियर. पण सारिका ताई हॅड ऑलवेज बीन अ वेल विशर. ताई हे माझं फर्स्ट नॉमिनेशन आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वीणा. तुला यू शुड हॅव गॉट इट लॉंग बॅक. बट नेव्हरदलेस आता मिळालंय आणि तुला खूप खूप शुभेच्छा आहे की हे अवॉर्ड पण तुझ्याकडे येऊ. नॉमिनेशन आलंय. थँक्यू सो मच. आणि येणाऱ्या वर्षात भरपूर नॉमिनेशन आणि भरपूर अवॉर्ड मिळेल. कीप युअर ब्लेसिंग्स. आणि ताईला पण नॉमिनेशन आहे. आणि तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. माझ्याकडनं पण अभिनंदन. थँक्यू सो मच. शुभेच्छा दोघींना. निघालो इकडून फायनली. हे मला आतमध्ये ठेवावंच वाटत नाहीये मानसी. मी कॉन्स्टंटली हे मानसी इकडे आहे आणि मी कॉन्स्टंटली हे बघतेच आहे. पण त्याची एक्साइटमेंट वेगळी आहे आणि ह्याचं महत्त्व माझ्या लाईफमध्ये खूप वेगळं आहे. त्यामुळे ते थोडंसं लहान मुलांसारखं वाटत असेल पण वाटलंही पाहिजे बिकॉज फर्स्ट टाइम एव्हर मला ते मिळालं आहे. सो आय एम व्हेरी 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 हॅपी. आता गाडीत बसूया. केली ओपन. आता गाडीत बसूया आणि निघूया. आता आम्ही चाललोय काहीतरी खायला कारण मी मम्मीला सांगितलेलं की मी काहीतरी खाऊन येईन. सो त्यामुळे थोडंसं आम्ही खाऊन जाणार आहे ना मानसी. तर मानसी मी आणि आशिष दादा इथे जवळपासच कुठे काही मिळतंय का छान रेस्टॉरंट किंवा ढाबा मी बघतो आणि तिकडे जाऊन थोडंसं छोटं सेलिब्रेशन करून मग आम्ही घरी जाऊ. आणि आता मी आहे ऑटोमध्ये. तुम्हाला आवाज येतोय की नाही मला नाही माहीत. आम्ही एक छान डिनर केला. सूप नॅचोज असं खाल्लं. फ्रेश लाईम असं सगळं प्यायलो आणि मग आम्ही निघालो घरी जायला. ही कोणचं राईड आहे भैया? अच्छा चलो ओके. आणि आता आम्ही आपापल्या घरी निघालो. दादा ठाण्याला जाणार, मानसी बोरिवलीला आणि मी ऑटो पकडून माझ्या घरी चालले. नॉमिनेशन सेरेमनी अमेझिंग होती. खूप मजा आली. मी आता घरी जाऊन तुम्हाला अरे यार सगळं हलतं. आता घरी जाऊन तुम्हाला भेटते. मला नॉमिनेशन मिळालंय बेस्ट खलनायिका म्हणून. तर
तर आता मम्मीची रिॲक्शन बघूया, मम्मीला ते दाखवूया नॉमिनेशन मेडल आणि बघू ती काय रिॲक्ट करते. मी बिल्डिंगमध्ये पोहोचले. हे मी माझं मेडल काढलंय, म्हणजे माझं नामांकन हे मम्मीला आता देते आणि तुम्हाला रिॲक्शन दाखवते. मी आता सरळ बॅक कॅमेरा ऑन करणार आहे, मम्मीची रिॲक्शन बघूया. कॉंग्रॅच्युलेशन. मस्त छान. म्हटलं मम्मीची रिॲक्शन. तर आता तुम्ही मम्मीची रिॲक्शन बघितलीच. सो आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी मेकअप रिमूव्ह करते, वेट टिश्यू आणि ऑइल, आणि जाऊन डिरेक्टली झोपते कारण माझं डोकं खूप उठलंय. आणि उद्या 6:30 कॉल टाईम आहे आणि आता किती वाजलेत बघा, 11:35. किती 5-1 तास झोप होईल, पण पटकन उठते, पटकन झोपते आणि सकाळी उठून मग सेटवर जाते. टिल देन यू गाइज स्टे ट्यून, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी, स्टे हॅपी. लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया.